नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सुस्वागत करतो. माझ्या टी शर्ट बघा, नवीन टी शर्ट आणि आमचा इथे छोटं डॉट डॉट. आता आम्ही चाललोय कुठे माहिती आहे का? आम्ही खेडला पिकनिकला चाललोय. सर्व जेवण वगैरे झालंय आणि हे छोटं पोरगा आम्हाला सोडत नाहीये. बघूया सोडतं का नाही. चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. 11:15 वाजलेत आणि आम्ही आता निघतोय. गाडींची पूजा करून वगैरे सर्व आम्ही निघतोय आणि गाडी सेटअपला लावतोय. सेटअपला म्हणजे एका लाईनमध्ये घेतोय, तर सर्व एकदमच निघणार आहोत. ही दिसते ती गाडी स्वप्नीलची आहे. त्याचबरोबर ही सेकंड गाडी प्रसादची आहे, किया. त्याच्या पाठोपाठ लागते ती कोणाची गाडी आहे? मला वाटतं प्रथमेश शेंडेकरची गाडी असावी. नाही, ही गाडी प्रीतमची आहे. हां, याचबरोबर याची पार्टनर आहे ती गाडी प्रथमेश शेंडेकरची. प्रथमेश शेंडेकरची गाडी. त्याच्या पाठी अजून जी गाडी असणार आहे ती मोठं सचिन कदमची गाडी असणार आहे. सचिन कदमची गाडी आहे. त्याच्या पाठी 2 गाड्या आहेत अजून. एक असणार आहे विदेश मार्गेची गाडी आणि सेकंड एक झुजम याची गाडी असणार आहे. गाडी सेटअपमध्ये मोस्टली लागलेली आहे. हे बघा, त्याच्या पाठी दिसते व्हाईट गाडी पुष्पा. ही विदेश मार्गेची गाडी आहे आणि याच गाडीतून आम्ही जाणार आहोत. परत एक साईडला उभी दिसते ती गाडी आहे बघा, ही झुजम. 6 की 7 गाड्या आहेत टोटल. ऑलमोस्ट तयारी झाली आहे. सर्व गाडीमध्ये सामान भरून झाले, फक्त निघायची तयारी आहे. चला तर गाडीत बसायला जातो आणि भेटूया आपण सकाळीच. रात्री शूट करता येणार नाहीये. फायनली आपण खेड मोरवंडेमध्ये पोहोचलोय. बरोबर हायवेच्या बाजूलाच त्याचं गाव आहे. हायवेला लागूनच गाव आहे. इथे समोर दिसतो आबाचा धाबा बोलतात त्याला. माझ्या राईट साईडला एक स्कूल आहे छोटा मुलांचं, त्याच्या बाजूनच तिथे वाढ जाते. बरोबर हे बघा, इथून डायरेक्ट 5 ते 10 मिनिटाचं अंतर चालत जाऊ शकतो. मोरवंडे गाव आहे. समोर मोरवंडे गावचा गेट. आणि आपण आता निघतोय ते जो नदी आहे, छोटीशी नदी, त्याच्याकडे एन्जॉय करण्यासाठी निघतोय. बोला अर्धी तिकडे येतात, असं नाही आहे. काही गाडी घेऊन येणार आहेत खाली आणि आपण मेन वाटेने खाली चाललोय. ए बाबू थांब ना. हे बघा फार्माचे मालक. चल ना आजी. हो आजी. होय होय ठीक आहे. राव वाट बुळबुळीत आहे रे इकडे तर अजून आहे म्हणून इकडनं काय व्यवस्थित का. पोरगी स्टँड तोडला रे माझा. लांबचा रस्ता आहे, स्टॉप कर बाबू काय फरक नाही.
अडवलं म्हणून मजा आली. रेंज पूर्ण सदा होती. अरे यायच्या टायमाला म्हणजे पाऊस आला 5 वाजता. अरे बाबू इकडे पाऊस नाही, तिकडे आमच्या इकडे लय पाऊस आहे. इथे पाऊसच नाही. ट्रॅव्हलिंग हे मध्ये सचिन नाही रे. वाढ होते. हा ठीक आहे. अरे याचा माहित आहे का, अमितचा पप्पा भेटले मला आणि मला काय बोलतात माहिती आहे, किती पैसे काढलेत. हा तर मी काय बोललो माहिती का, बोललो नाही 1000 रुपयेच काढलेत बोललो. हा नाही 1500 रुपये काढले सॉरी. तर बोललो आयदर कशाला उगाच सांगू त्याला. हे बघा आपण चाललोय मस्त. माझ्यासमोर आहे नितीन चिंदरकर आणि आमचे सर्व जुने दोस्त पाटी सचिन पाचांगणे. फुल एकदम भन्नाट असतात पण ह्या टायमात चांगले दिसत आहेत. चांगले दिसत का चांगले दिसत आहे का चांगले दिसत ते मला नाही माहिती, तुम्हीच सांगा मग आता. ते सांगतो. त्याचं कारण आहे म्हणजे काल त्यांनी भरपूर 6-7 पॅक प्यायले. हा. त्याच्यानंतर जेवताना भाकरी घेतली, मग भाकरीचा एक तुकडा काढला आणि श्रीखंडाचा पूर्ण अख्खाच्या अख्खा डब्बा काढला. त्याच्यानंतर ते वेंचो ना रात्रीचे जेवले ना उलटी गेली, तसेच झोपून होते. आता सकाळी त्यांनी 4 अंडापाव खाल्ले आहे बस. मी नाही म्हणजे रात्री एवढे पिलेत का ते? रात्री नाही, दुपारी जे प्यायले. दुपारी त्यांनी पूर्ण अख्खाच्या अख्खा एक श्रीखंडाचा डबा 60-65 रुपयाचा तो काढला. हा मला पण ते समजलं आता प्रवासामध्ये. त्याच्यानंतर त्यांची इच्छाच मेली हा जेवणाची पिण्याची. फक्त झोपून होते ते. म्हणजे त्यांनी तर कहरच केलाय. मला वाटतं 2-3 वर्षाची पिकनिक ह्याच वर्षी भरून काढली आहे. आणि आता तो आरसीचा खंबा त्यांनी दान दिलाय आपल्या पोरांना. म्हणजे ते आता पिणार नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला? बोलतायत हा पण पण त्याच्यात त्याच्यात तू आलायस तर पाण्याची मजा त्याच्यामध्ये ते काय पण करू शकतात. ओके ठीक आहे. तुम्ही भावाचं एवढं कौतुक सांगितल्याबद्दल धन्यवाद. पण मला वाटतं की त्याला बघतो मी एवढ्या वर्ष की भरपूर कधी कधी एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पितो आणि नंतर उलट्या बिलट्या करत राहतो. पिकनिकची घाण करतो. हा पिकनिकची घाण त्याला करतो. सांभाळायला आलोय मी, काय टेन्शन नाही. या वर्षी तर कमी मध्ये आहे हे हा. समाधान वाटतंय. आणि त्याच्या बायकोला पण समाधान वाटेल जेव्हा कळेल की हाय ना उलट्या बिलट्या केल्या नाही ह्या टायमाला. म्हणजे ह्या टायमाला बरं वाटतंय थोडं. ठीक त्यासाठी आहे प्रीतमची गाडी बुक केली आम्ही, काय टेन्शन नाही. ठीक आहे भेटूया आपण पुढे. हे बघा माने साहेब आलेत. गरम माझा भाऊ कुठे आहे? हे ब्रो हे घेऊ नको. हे हात करा. हे तू बोल ना प्रवीण बद्दल. समोरच्या नदीमध्ये सर्व मित्र एन्जॉय करत तिकडे लांब.
हे बघा माझे सहकारी आहेत. नाव काय? स्वप्नील आहे माझ्याबरोबर. पण मुलं काय भारी आहे की नाव घेत नाही आहेत. शेतीचा ऑलमोस्ट होऊन झालेली आहे. आपण आम्हाला 4-5 वाजता निघणार आहोत. ठीक आहे, बघूया नंतर. काय स्वप्नील पण मिस केलं सकाळी. वडापाव खायला थांबला असता. हा वडापाव खायला थांबलेला समाधान वडापावमध्ये. सावड्याचा फेमस वडापाव आहे, आपलाच गावाला आहे. आणि ओळख झाली ती माझा मित्र हा सचिन, त्याच्यापासून ओळख झाली. मोबाईल नाही, स्पीकर लावायला मोबाईल नाही. माझा घे ना. मग तू बंद कर नाही, मी शूटिंग आम्ही नंतर टाक ना. हे नंतर 2 मिनिटासाठी तरी दे. 2 मिनिटं. तुझ्या आईची गाड आहे. जा ना तिकडे. भावाची काय
साईडला.
वाजले आणि आपण चाललोय कुठे? घरी. क्या चल. ए राजा मला पण देणार यार. नाही याच्यात भाजी कुठं कुठंच नाही. कुठलीच नाही भाजी. 13 आहे फक्त. 13 सांग कुठले. 13 म्हणजे हे 13. हे नाही सांग हे रानटी आहे ना घरातले बोल आहे तरी. नाही नाही नंतर बोलणार मी. पानं आणली भाजीला. चला पानं. चला पानं आणली भाजीला. सगळ्या बोले. चल ना पुढे. एक जास्त परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपण सोबत जण बाकीचे कुठे आहेत? बाकीचे जेवत आहेत. आपण निघूया. आपली गाडी छोटी आहे. आपण पळूया लवकर. चाललंय फुल मस्त मजा झाली. उद्यापासून पुन्हा कामावर 9 ते संध्याकाळी 8. आले. हे बघा डेकोरेटर आलेले आहेत. चला पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासामध्ये. बाय. गुड बाय आणि गुड डे. गुड नाईट. एक मिनिट आहे. आता आम्ही चाललो आहे मुंबई आणि आपण चालू पतीच्या प्रवासामध्ये. आणि माझ्या पाठी बघताची बघा ही आमची पुष्पाची मालक. ही पण आपलीच गाडी गेली. अजून एक पुढे गाडी गेली. अजून 4 गाड्या पाठी आहेत. आणि तुम्हाला दाखवतो. पुढून दाखवतो. ही पुष्पा आपली. ओके किती वाजले किती? 6 वाजलेत. किती वाजेपर्यंत घरी पोहोचतो बघूया. थांबत जायचं.